नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण एकदम स्ट्रीट स्टाईल अंडा पकोडा घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक बॅटर तयार करायचे. त्यासाठी इथे मी 1 कप एवढं साधारण बेसन पीठ घेतलेलं आहे. जे रेग्युलर आपण घरात भजी वगैरे बनवायला घेतो तेच पीठ आहे हे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे. सोबतच यामध्ये आपण मीठ घालूयात, थोडी हळद घालायची, लाल मिरची पावडर घालूयात, ठेचून घेतलेला लसूण आहे तो घालायचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता अगोदर हे सगळं मिक्स करून घेऊयात. बेसन पीठ जर थोडंसं जाडसर असेल तर यामध्ये तांदळाचं पीठ नाही घातलं तरीही चालतं. थोडंसं जाडसर पिठाचे पकोडे जास्त छान होतात, क्रिस्पी होतात. आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालूयात. जसं आपण बटाटा भजी बनवण्यासाठी बॅटर बनवतो तसंच बॅटर आपल्याला हे बनवायचं आहे. आता हे बॅटर बनवून तयार आहे, बघू शकता. साधारण या कन्सिस्टन्सीचं बनवायचं, खूप जास्त पातळही नको. चमचा त्यामध्ये डिप केला तर अशी त्याला कन्सिस्टन्सी यायला हवी. आता हे तयार आहे, 2 मिनटासाठी बाजूला ठेवूयात. आता त्यासाठी आपल्याला उकडलेले अंडे लागणार आहेत. अगोदर उकडून ठेवलेले आहेत, व्यवस्थित गार देखील झालेले आहेत. आता याला आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. याला असं 2 भागामध्ये कट करायचं आहे आपल्याला, या प्रकारे. आता सगळे अंडे याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. सगळे अंडे अशा पद्धतीने हे कट करून घेतलेत. आता आपलं बॅटरसुद्धा थोडंसं 5 मिनटं रेस्ट झालेले, एकदा मिक्स करून घ्यायचे. आता बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे चेक करायची. खूपच अगदी जास्त घट्टही नको आहे आपल्याला. आणि हे जे अंडे आपण कट करून ठेवलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये डीप करून घ्यायचं. त्याला व्यवस्थित या पिठाचं कोटिंग यायला हवं. अशा प्रकारे याला डीप करायचे आणि याला आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल आधीच गरम करायला ठेवलेले, तेल व्यवस्थित गरम होऊ देऊयात. चेक करूयात आपण. तेल व्यवस्थित गरम झालेले, त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे अंडे सोडायचे. आता याला व्यवस्थित तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आपल्याला. आता हे व्यवस्थित तळले गेलेले आहेत, काढून घेऊया. छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आणि याच पद्धतीने राहिलेले पकोडे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे. आता हे पकोडे सुद्धा चांगले तळले गेलेले आहेत, काढून घेऊया. एकदम मस्त झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. आता याच्यासोबत खाण्यासाठी थोड्या मी मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे. मिरच्याचे असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे तळताना ते फुटणार नाही मिरची. तर इथे बघू शकता सगळे पकोडे मी तळून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत. कट करून दाखवते, खूप छान झालेत. नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.